नव्या आंदोलन सुरुवात झाली। वर्षा गायकवाडने एक घोषणा दिली की आमचा बेक आहे। ताई, नवीन संघर्ष जोराला काय सांगाल? बिलकुल संघर्ष आमचा सातत्याने सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे धमकावण्याचं गोष्टी चाललंय, जसं आता सर्वे थांबणार, इथे यापुढे लोकांना अपात्र करणार, तर हे देशाच्या संविधानाने राज्य चालतं आणि देश चालतो। त्यामुळे लोकांना घाबरवण्याचं काम बंद करा। लोकांची ताकद ही खूप मोठी ताकद आहे। आमची मागणी सिंपल आहे, धारावीतल्या माणसाला धारावीत घर मिळालं पाहिजे ही मागणी आहे। आणि धारावीतल्या लोकांना तुम्ही जे ठरवणार त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यांना भेटणं पण मुश्किल आहे। कोणाशी चर्चा करतात? धारावीमधल्या इंडस्ट्रीचं काय होणार माहित नाही, धारावीच्या कमर्शियलचं काय होणार माहित नाही। दुर्दैवाने ज्या तऱ्हेने चाललेलं आहे हे बरोबर नाहीये आणि लोकांना विश्वासात न घेऊन केलेला कधी सुद्धा विकास हा पूर्ण विकास होऊ शकत नाही। ताई, धारावी अनेक लोकांना रोजगार देते, त्या रोजगारात सुद्धा प्रश्न निर्माण होतोय, कसं बघाल त्याकडे? नाही, बिलकुल धारावीमध्ये प्रत्येक 100 कोटी रुपये देते धारावी रेव्हेन्यू। याच्यामध्ये छोटे छोटे किती उद्योग आहेत धारावीमध्ये, म्हणजे लेदर, गारमेंट, पॉटरी इंडस्ट्री, चिप्स इंडस्ट्री, रिसायकल इंडस्ट्री, अशा असंख्य जरदोजी किती असंख्य इंडस्ट्री आहेत। आणि ज्याच्यामध्ये अपेक्षा हीच आहे की करोडो लोकांना इथे उद्योग दिला जातो। घरोघरामध्ये तुम्ही जर बघाल तर उद्योग चालतो, लाखोच्या संख्येने इथे घरं आहेत। त्याचं काही होणार आहे पुढं? काय उद्योगाचं होणार? पापड आमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात, त्याचं काय होणार? काहीच माहित नाही लोकांना। ताई, अजून एक प्रश्न विचार, आशिष शेलार म्हणाले होते की 1 इंच सुद्धा जागा आम्ही अदानीला देणार नाही। त्याचं उत्तर ज्योती गायकवाडांनी बरोबर दिलं की ज्या वेळेला रस्त्याचं असेल किंवा आयटीआयचं काम आलं, आम्ही महानगरपालिकेला किंवा आयटीआयला येतो हायर टेक्निकलला, तेव्हा ते जातं कुठं डीआरपी मध्ये, डीआरपीतून जातं कुठे ते न भरत जे कंपनी त्याला प्रायव्हेट कंपनीला जातं। माझा प्रश्न असेल, कंपनी कोणाची आहे? उत्तर ते देणार, एनओसी ते देणार। कुठली इंचाची जमीन नाही गेली, सगळ्या इंचाची जमीन गेल्या। काय आशिष शेलार हे एक्सेप्ट करत नाहीयेत का की धारावीमध्ये काय होणार आहे? त्यांना माहित नाही का कुर्ल्याची जमीन दिलेली आहे? त्यांना माहित नाही का मुलुंड, कांजुंबा, विक्रोळीची जमीन दिलेली आहे, डम्पिंग ग्राउंड दिलेले, जकात नाके दिलाय देवणाचा? काय चाललंय हे? असं आहे ना की काय काय चाललंय आम्हाला सुद्धा माहिती आहे। तुम्ही दहिसर नाका देणार, शेख नाका, तुम्ही डम्पिंग ग्राउंड, आमची लोक काय डम्पिंग मिळणार? जा तुम्ही तुमचे मॉल बांधा डम्पिंग ग्राउंडला। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की काँग्रेस पूर्ण खाली करा, असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले। ते काय त्यांना वाटलं काय ते कुठे गेलेले? हाँगकाँगला, तिथं तसे 3 करोड रुपये संपले, तसे त्वरित तसं काँग्रेस संपण्याची गोष्ट करू नये। तो खेळ जुगाराचा खेळ होता ना, त्याच्यामध्ये ते ठीक आहे, पण इथे लोकांची आहेत आणि लोकांना ह्याने जमलेले आहेत, कशाने? विचारधारेने। लोकांची काँग्रेसप्रती श्रद्धा आहे, निष्ठा आहे आणि विचारधारेशी आम्ही प्रामाणिक आहोत। असे बोलणारे खूप आले, पहिले स्वतःच्याच पक्षाला सांभाळा। आम्ही आमच्या विचाराशी एकमत आहोत, अशी वर्षा गायकवाड यांनी दिली। कॅमेरा पर्सन आम्ही श्रीकांत, मी हिरा ढाकणे, टीव्ही मराठी, धारावी, मुंबई।